सस्पेन्स, ॲक्शन आणि थरार हे सगळं एकत्रच घडलं तर? होय, अगदी असंच सोमवारी श्रीरामपूरमध्ये घडलं. सज्ञान मुलीनं प्रेमविवाह केल्यानंतर तिला अडवायला गेलेल्या एका आईनं थेट ॲक्शन अन थरारच घडवला. चालत्या कारच्या बोनेटवर चढून तिनं लेक जावयाला अडवण्याचा प्रयत्न केला. ही भरधाव कार भर दुपारी श्रीरामपूरच्या रस्त्यावरून धावल्यानं हे सगळं दृश्य पाहून सगळेच अवाक झाले. फक्त 7 मिनिटांचा हाच थरार सोशल मीडियावर देशभर व्हायरल झाला. नेमकं काय होतं हे सगळं प्रकरण, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. सोमवारी सकाळी श्रीरामपूरमध्ये नेहमीप्रमाणे गर्दीच होती, परंतु याच गर्दीत एक धक्कादायक घटना घडली. कर्मवीर चौक ते सय्यद बाबा चौक या मार्गावर एका कारच्या बोनेटवर बसलेली एक महिला त्या कार चालकाला चपलेने मारत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भर रस्त्यात आणि चालत्या कारमध्ये हे घडलं होतं. रस्त्यावर गर्दी असल्यानं येणारे जाणारेही हा सगळा प्रकार अगदी त्यांची वाहने थांबून पाहत होते. याच कारचा काही तरुण दुचाकीवर पाठलागही करत होते. त्यामुळे नक्की काय झालं हे पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला गर्दी जास्त वाढू लागली. कर्मवीर चौक ते सय्यद बाबा चौक या दरम्यान तब्बल 7 मिनिटे हा थरार चालला. या 7 मिनिटात बोनेटवर बसलेल्या या महिलेने कार अडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शिव्या शापही दिले, काचेवर चपलेचे फटकेही मारले. आता हा सगळा प्रकार नेमकं काय होता ते पोलीस आल्यावर उघड झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळं प्रकरण प्रेमविवाहाचं होतं. श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील एका सज्ञान तरुणीने काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील एका तरुणाशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. ही मुलगी घरातून निघून गेल्यावर तिच्या कुटुंबियांनी श्रीरामपूर पोलिसात मुलगी हरवल्याची रीतसर तक्रार दिली होती. परंतु मुलगा व मुलगी दोघेही सज्ञान असल्यानं त्यांनी गुपचूप प्रेमविवाह केला. आता विवाह केल्याची रीतसर नोंद ज्या पोलीस ठाण्यात मिसिंग केस दाखल होती तिथं करणं आवश्यक होतं. त्यामुळे श्रीरामपूर पोलिसांनी या प्रेमी युगुलाला पोलीस ठाण्यात बोलावलं. तेथे या दोघांच्या संमतीने ही तक्रार मागे घेता येणार होती. ठरल्याप्रमाणे हे प्रेमी युगुल श्रीरामपूर पोलीस ठाण्यात सोमवारी येणार असल्याची माहिती या मुलीच्या नातेवाईकांना मिळाली. मुलीने केलेला प्रेमविवाह हा आंतरजातीय होता. त्यामुळे कुटुंबाचा या मुलीवर व झालेल्या जावयावर रोष होता. काहीही करून हा विवाह थांबवायचा असं या मुलीच्या नातेवाईकांनी ठरवलं. त्यामुळे जेव्हा ही मुलगी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात जाईल तेव्हा तिचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी सकाळपासून मुलीचे नातेवाईक श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात येऊन थांबले. आता मुलगी व तिच्या भावी पतीच्या येण्याची प्रतीक्षा होती. काही वेळाने हे प्रेमी युगुल श्रीरामपूरला आले. पोलीस ठाण्याच्या आवारात या दोघांना पाहिल्यावर नातेवाईक लगेच कारकडे धावले. मुलीचा झालेला नवराच कार चालवत होता, परंतु अचानक मुलीच्या संतप्त नातेवाईकांना पाहिल्यावर त्याने कार पुन्हा वळवून घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मुलीच्या आईने चक्क कारला आडवं होण्याचा प्रयत्न केला, परंतु कार थांबत नसल्यानं मुलीच्या आईनं थेट कारच्या बोनेटवर चढून आपला आक्रोश सुरू ठेवला. परंतु तरीही मुलीच्या प्रियकरानं कार थांबवली नाही. कदाचित कार थांबवली असती तर संतप्त नातेवाईकांकडून काहीतरी विपरीत घडेल अशी भीती त्याच्या मनात होती. त्यामुळे मुलीची आई बोनेटवर बसली तरी या प्रियकरानं कार न थांबवता तेथून यू टर्न घेतला. आता ही कार थेट कर्मवीर चौकापासून रस्त्यावर निघाली. गाडीत प्रेमी युगुल व गाडीच्या बोनेटवर संतप्त झालेली मुलीची आई असा सगळा थरार रंगला. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना नेमकं काय चाललंय हे समजत नव्हतं, परंतु तरीही त्यांनी हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. संतप्त झालेल्या या आईनं अगोदर कार थांबवण्यासाठी कारच्या काचेवर हाताने चापटी मारल्या, नंतर शिव्या शाप दिले, नंतर आरडाओरडा केला, त्यानंतर थेट पायातील चपलेने काचेवर प्रहार केले. परंतु तरीही कार थांबली नाही. सय्यद बाबा चौकापर्यंत तब्बल 7 मिनिटे हा थरार श्रीरामपूरच्या रस्त्यावर रंगला. तोपर्यंत श्रीरामपूरमधील काही तरुणांनी व मुलीच्या नातेवाईकांनीही कारचा पाठलाग सुरूच ठेवला. अखेर काही दुचाकीस्वारांनी आपल्या गाड्या आडव्या लावून ही कार थांबवली. तोपर्यंत पोलीसही आले. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी कारच्या काचा फोडल्या. महिलेचे अपहरण केले जात असल्याची अफवा पसरल्यावर या रनिंग कारचा थरार पाहायला मोठी गर्दी जमली. काही विपरीत घडण्याच्या आधी पोलिसांनी या सर्वांना पोलीस ठाण्यात नेले. हा सगळा लवाजमा पोलीस ठाण्यात आल्यावरही वातावरण संतप्त होते. अखेर मुलीने आपण सज्ञान असून आपल्या संमतीने हा विवाह केल्याचे पोलिसांसमोर सांगितले. पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळली. पोलिसांनी मुलीचा जबाब लिहून घेत दोन्ही कुटुंबियांसोबत चर्चा केली. दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन केले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणावर तोडगा काढण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात कुणावरच गुन्हा दाखल झाला नव्हता.
अखेर रात्री उशिरा या प्रकरणावर तोडगा निघाल्याचे सांगितले गेले. एका आईचा हा रुद्र अवतार आणि मुलीला परत आणण्याचा केलेला प्रयत्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.